नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत श्रावण महोत्सव 2026 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. श्रावण महोत्सव दरवर्षी आपण साजरा करतो आणि ही भव्य पाककला स्पर्धा वेगवेगळे आयाम घेऊन आपल्या समोर येते. कारण दरवर्षी आपण एक विषय देतो आणि त्या विषयाच्या अनुषंगाने तुमच्या पाककृती ह्या तयार होत असतात. पण खरंच मला नेहमीच कौतुक वाटतं, की जो विषय दिलाय त्या विषयाच्या अनुषंगाने तुमची कल्पकता इतकी उत्तम आमच्या प्रत्ययाला येते, की अतिशय उत्तमोत्तम पदार्थ तुम्ही तयार करत असता. यावर्षीचा जो विषय आहे तो सुद्धा तितकाच आव्हानात्मक आहे. त्यामुळे यावर्षीचा विषय सुरुवातीला सांगते. कंदमुळापासून आपल्याला पदार्थ बनवायचा आहे आणि कोणत्याही प्रकारचं सूप आपल्याला करायचंय. त्यामुळे हे 2 पदार्थ आपल्याला घेऊन यायचे. अर्थात पदार्थ घरून करून आणायचे आणि तिथे आल्यानंतर सजावटीसाठी तुम्हाला पुरेसा वेळही देण्यात येईल. श्रावण महोत्सवचं मंडळी हे 12वं वर्ष आहे. त्यामुळे 12व्या वर्षाच्या निमित्ताने 12 ठिकाणी याच्या प्राथमिक फेऱ्या होणार आहेत. या फेऱ्या कुठे कुठे होणार आहेत त्याची माहिती सुरुवातीला देते. 13 ऑगस्ट पासून आपण सुरुवात करतोय. श्रावण त्या दिवशी सुरू होतोय. त्यामुळे 13 ऑगस्टला दादर फेरी आहे, 16 ऑगस्टला वाडा, 18 ऑगस्ट ठाणे, 20 ऑगस्ट दक्षिण मुंबई, 21 ऑगस्ट पालघर, 22 ऑगस्ट नाशिक, 25 ऑगस्ट पुणे, पनवेलची फेरी आहे 26 ऑगस्टला, गोरेगाव फेरी असेल 29 ऑगस्टला, डोंबिवलीची फेरी आहे 30 ऑगस्टला आणि मालाडची फेरी आहे 2 सप्टेंबरला, तसंच वसईची फेरी आहे 6 सप्टेंबरला. त्यामुळे 13 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीमध्ये आपल्या सगळ्या प्राथमिक फेऱ्या सुरू होतील. या प्राथमिक फेऱ्यांसाठी तुमच्या जवळच्या सेंटरवर लवकरात लवकर आपलं नाव रजिस्टर करा. अर्थात ही स्पर्धा जी आहे त्याच्यात प्रवेश विनामूल्य आहे. तुम्हाला काहीही खर्च यासाठी करायचा नाही. प्रवेशासाठी कोणताही खर्च नाही. अर्थात प्रत्येक ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन होणारच आहे, पण तुम्हाला अधिक माहिती जर हवी असेल किंवा काही ठिकाणी तुम्हाला काही शंका असेल तर आम्हाला निश्चित तुम्ही फोन करू शकता. 9930115759. स्क्रीनवर आपल्याला नंबर दिसतोय. 9930115759 या नंबरवर आपण संपर्क साधू शकता. त्याचबरोबर आपले सगळे पार्टनर्स आहेत त्यांना धन्यवाद देऊया सुरुवातीलाच, कारण त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानेच आपण हा डोलारा सांभाळतोय आणि पुढे नेतोय. आपले टायटल पार्टनर आहेत पितांबरी रुचियाना, हेल्थ पार्टनर माधवबाग फूड आरएक्स, वेल्थ पार्टनर सिद्धी असोसिएट फायनान्शियल सोल्युशन, असोसिएशन विथ शबरी नॅचरल आदिवासी विकास विभाग. प्राईड पार्टनर आहेत वामनहरी पेठे ज्वेलर्स आणि बेडेकर, पॉवर्ड बाय सप्रेज. को स्पॉन्सर तन्वी हर्बल, बँकिंग पार्टनर NKGSB बँक, गिफ्ट पार्टनर कला मंदिर ठाणे, फॅमिली स्टोअर दादर, गिरनार चहा आणि आपले स्पेशल पार्टनर आहेत पेशवा रेस्टॉरंट दुबई, ज्यांच्यातर्फे पहिल्या 3 विजेत्यांना मिळणार आहे दुबई किंवा थायलंडची टूर. तर अशा या आपल्या श्रावण महोत्सवच्या प्राथमिक फेऱ्यांची सुरुवात होतीये. त्यामुळे लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा आणि आज आपण ज्यांना भेटणार आहोत त्यांच्याकडनं काही महत्वाचे अगदी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने, आहाराच्या दृष्टीने महत्वाचे मंत्र आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत. माधवबाग फूड आरएक्स हा आपला हेल्थ पार्टनर आहे आणि डॉक्टर रोहित साने माधवबागचे आपल्या सगळ्यांना परिचयाचे आहेतच. दरवर्षी सर तुमच्याकडनं आम्हाला खूप वेगवेगळ्या टिप्स मिळत असतात. त्यामुळे या वर्षीच्या आपल्या श्रावण महोत्सव मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार, थँक्यू. खरं तर रोहित सर, श्रावण महोत्सव हा विषय तुम्हाला काही नवीन नाही, कारण गेली अनेक वर्ष माधवबाग आणि मिती ग्रुपचं ते असोसिएशन आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः पाहिलेलं आहे की श्रावण महोत्सव मध्ये खरोखरच पदार्थ इतके उत्तम तयार होतात आणि पौष्टिकता हा विषय आम्ही पहिल्यापासून जपलेला आहे आणि तो तुमचा महत्वाचा विषय. तर काय सांगाल या असोसिएशन विषयी, श्रावण महोत्सव विषयी काय सांगाल? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हा जो काही तुम्ही उपक्रम एवढ्या 10-12 वर्षांपासून करताय, दिस इज इटसेल्फ क्रेडिबल. कारण का एवढ्या लोकांना मोटिवेट करून त्यांनी स्वतः येऊन असे पदार्थ बनवून दाखवणे हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि वर एवढी लोकप्रियता या पूर्ण कार्यक्रमाला मिळते आणि हा पूर्ण इव्हेंट म्हणजे ऍक्च्युअल जल्लोष असतो मी जो बघितलेला आहे. कारण का होतं काय की मेजरली कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही गोष्टीत कार्यरत करणे हे खूप डिफिकल्ट गोष्ट असते
आणि ती तुम्ही एवढ्या सोप्या रीतीने करताय कारण का हा इव्हेंटच एवढा सुंदर आहे, लोकांना पार्टिसिपेट व्हायला मिळतंय आणि ते त्याच्यात पार्टिसिपेट होऊन एवढे सुंदर त्याच्यात सगळे जेवणाचे पदार्थ बनवून दाखवतायत. एक्सिलेंट. खूप छान, खूप येस छान. येस. थँक्यू सो मच. कारण तुम्ही सगळेजण सहभागी असता, बरोबर असता. त्यामुळे आम्हालाही करायला हुरूप येतो आणि खरं तर बळ येतं असं म्हणता येईल. आणि ते बळ आल्यानंतर आम्ही छान पद्धतीने आम्हाला ते करायला आवडतं. पण सर तुमच्या बाबतीत सांगायचं तर माधवबा ह्यांनी विचारच मुळात तुम्ही असा दिलेला आहे की आहार, विहार आणि विचार या त्रिसूत्रीचा वापर तुम्ही सातत्याने करत आलात. मग मधुमेह असेल, हृदयविकार असेल, या सगळ्याशी आहार, विहार, विचार ही त्रिसूत्री कशी काय जोडलेली आहे? काय सांगाल आम्हाला त्याबद्दल? खूप खूप सिंपलची गोष्ट आहे. आता मी जसं फॉर एक्झाम्पल आपल्या श्रावण महोत्सवाचा मी एक एक्झाम्पल घेतो, की जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला स्त्री असो, पुरुष असो, जेव्हा ते कुठलं तरी जेवणाचा पदार्थ बनवून दाखवतात, तेव्हा पहिलं तर त्यांचं मन पूर्ण त्या एका कन्सेप्टमध्ये आतमध्ये गेलेलं असतं, ज्याला आपण मनातलं चिंतन, ज्याला आपण माइंडफुल मेडिटेशन म्हणू शकतो, की मी आता कुठल्यातरी गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करतोय आणि ते कॉन्सन्ट्रेट करत असताना मला माझे बाकीचे दुःख जी काय असतात माझ्या मनातली ते मी विसरून जात असतो आणि मी अँबिशियसली कुठल्या तरी एका गोष्टीच्या बाबतीत छान प्रकारे कन्स्ट्रक्टिव्ह विचार करायला लागतो. ह्या गोष्टी घडल्याने माझ्या मेंदूतून असे काही हॉर्मोन्स, सेरोटॉनिन नावाचे हॉर्मोन्स निर्माण होतात, जे हॅपी हॉर्मोन्स असतात आणि ते माझ्या रक्तवाहिन्यांना मस्त विस्तृत करतात, व्हॅसो डायलेट करतात आणि जास्तीत जास्त रक्तपुरवठा शरीराकडे जायला लागतो आणि त्याच्यामुळे हृदयाकडे जास्तीत जास्त रक्तपुरवठा यायला लागतो. त्याचबरोबर हे हॅपी हॉर्मोन्स आल्या कारणाने जी दुसरी गोष्ट की जेवणाची जी जास्त क्रेविंग निर्माण झालेली असते लोकांना, कारण का आता होतं काय की जेव्हा मी क्लिनिकमध्ये बघत असतो तेव्हा बरेच पेशंट त्यांना हा प्रश्न पडलेला असतो की मी जन्माला आलोय म्हणून जेवायचंय, मी जेवायलाच जन्माला आलेलो. सो बरोबर. होतं काय, की जेव्हा कधी आपण जेवणाच्या खूप आहारी जातो, तेव्हा एवढं खाऊन बसतो आपण, की आपल्या पोटाला कंट्रोल करणं मुश्किल जातं. हम्म, तेव्हा हम्म. आपले डायजेस्टिव्ह ज्युसेस जे आपल्या शरीरात ऑलरेडी रोजच्या रोज येत असतात, ते समजा येत असतील 10 ग्राम आणि जेवण जेवलोय मी 100 ग्राम, तर ते 10 ग्राम त्या 100 ग्रामसाठी इनफ होत नाही आणि मग रोगाची सुरुवात होते. सो या रोगाची सुरुवात झाली कुठून? तर माझ्या मेंदूत जे डिससॅटिस्फॅक्शन असायचं, म्हणून माझ्या शरीरात अनहॅपी हॉर्मोन तयार झाले, ॲड्रेनलिन, नॉरॲड्रेनलिन सारखे आणि त्याने मला खूप भूक लागायला सुरुवात केली. आता हम्म. खूप लागायला सुरुवात केली, की माझं फ्रस्ट्रेशन वाढत असतं आणि त्या फ्रस्ट्रेशनमध्ये माझ्या शरीरातले जे अनहॅपी हॉर्मोन वाढल्या कारणाने माझे व्यायाम करण्याची माझी क्षमताच डाऊन होते. हम्म, सो असं हम्म. काय, की आहार असेल, विहार असेल किंवा विचार असेल, हे तिन्ही एक तिसऱ्याशी कनेक्टेड आहे. सो जेव्हा कधी तुम्ही असं जेव्हा इव्हेंट करता श्रावण महोत्सवासारखा, त्या इव्हेंटमध्ये तुम्ही तर पहिलं त्यांना क्लिअर सांगताय, की ह्याच गोष्टी तुम्ही करायच्या आहेत, कंदमुळाच्याच गोष्टी तुम्ही यावेळी करायच्या आहेत, सूप्स बरोबर. बनवायचे आहेत. तेव्हा मनाला एक क्लिअर गोल मिळतो, मला कुठे पोहोचायचंय. म्हणून माझ्या मनातले अतिरिक्त विचार बंद होत माझ्या शरीरातले हॅपी हॉर्मोन्स सुरुवात होतात. हॅपी हॉर्मोन सुरुवात झाले, की माझ्या पोटात जे अतिरिक्त खूप जास्त क्रेव्हिंग निर्माण होणार होती जेवणाची, ती कंट्रोल होऊन जाते. कारण का माझं कर्म हे मी करण्याच्या मागे जातो, विचारांच्या मागे जात नाहीये आणि हे 2 गोष्टी झाल्या कारणाने ह्या गोष्टी करण्यासाठी, हे जेवणाचे सगळे पदार्थ बनवण्यासाठी जे काही व्यायामातले म्हणजे कर्माचे जे काही गोष्टी आपण इकडून जाऊन गोष्टी आणू, तिकडून जाऊन गोष्टी आणू, हे बनवून बघू, ते बनवून बघू, याच्यात अख्खा माझं दिवस खूप सुंदर जातो आणि हे झाल्या कारणाने हृदयरोग असेल, डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, या सगळ्या रोगांच्या मागे हे 3च कारण आहेत. माझा आहार, विहार आणि माझा विचार. या वा. 3 कंट्रोल करणं हे सोपं गोष्ट आहे. हे जर असे जर तुम्ही महोत्सव जास्तीत जास्त करायला लागले, माझ्या मते माध्यमाचं काम अर्ध तुम्हीच करून टाकलं. पण सर तुम्ही म्हणालात ते खूप महत्वाचं आहे. आणि मला कितीतरी बायकांचे असे फोन येतात की तुम्ही ना विषय सांगा आधी आम्हाला. मग विषय सांगितला ना की त्यांच्या डोक्यात चक्र सुरू होतात की आता कोणता पदार्थ करायचा आहे. बरं मग ते ना करून बघतात एकदा. म्हणजे ते म्हणतात की अख्खा महिना वेगवेगळ्या ठिकाणच्या
प्राथमिक फेऱ्यांना तर म्हणे आम्ही येतो, पण आधीचा महिना विचार करून इम्प्लिमेंट करून त्याचं करण्यामध्ये जातो. म्हणजे केवढी ही गोष्ट क्रिएटिव्हिटी आहे ती. खरंच आहे, खरंच आहे. आणि तुम्ही म्हणता ते आता आम्हाला त्या दृष्टीने पटतंय, की अरे खरंच की किती सोपी गोष्ट आहे. पण आम्ही असा विचार करत नाही आणि मग आजारपणांना निमंत्रण देतो. पण त्याला सांगायला माधवबाग सारखी संस्था हवी आणि तुमच्यासारखे डॉक्टर हवे खरं तर. पण अजून एक गोष्ट मला विचारायची आहे, की ह्या सगळ्यामध्ये मग जीवनशैली हाच महत्वाचा विचार आहे का? म्हणजे जीवनशैली जर बदलली तर आम्हाला आजारच होणार नाही असं आहे? ॲब्सोल्युटली. हं, 100% ह्याला काहीही दुमत नाही. हं. आज युजुअली होतं काय, की कोणाची तरी ब्लड शुगर वाढली, कोणाचं तरी बीपी वाढलं, की एखादी गोळी आपण खायला घालत असतो ॲलोपॅथीमध्ये आणि ती गोळी खायला घातल्या कारणाने माझी 6 तास, 8 तास, 10 तास माझ्या शरीरातली शुगर किंवा माझ्या शरीरातला बीपी कंट्रोल होतो. पण ते 8-10 तास संपले, की परत सगळे शुगर वरती जाते, सगळी बीपी वरती जातो आणि परत आपल्याला गोळी खावी लागते. ह्याचा अर्थ काय आहे, की ह्या गोळ्या, ही औषधं आपला रोग काही गायब करू शकत नाही. त्या हं. रोगाला पूर्णपणे कंट्रोल करू शकत नाही. फक्त तेवढ्या 6 ते 8 तासांसाठीच आपण डब्यात तो भूत बंद करून ठेवतोय. डबा उघडला, बाटली उघडली, की भूत परत बाहेर येणार आहे. सो करेक्ट. असं जन्मभर चालू ठेवण्यात काहीही अर्थ नसतो. कारण काय हेच गोळ्या मी जे घेतोय, ह्यांचे ॲडव्हर्स इफेक्ट सुद्धा आपल्या हो शरीरावरती ना. खूप सारे असतात आणि त्यांना मॅनेज करणं अजून डिफिकल्ट. म्हणजे आज मी मॅनेज करायला गेलेलो एकटा रोग, आता रोगाबरोबर कॉम्प्लिकेशन पण मॅनेज करायचे आणि ते पण औषधांनी निर्माण केलेले कॉम्प्लिकेशन मॅनेज करायचे म्हणजे इट बिकम्स डिफिकल्ट. बट हं. या सगळ्यावरचं सोपं उपाय कोण आहे? तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. जेवढी बरोबर. मी माझी जीवनशैली सुधारेन, तेवढं काम सोपं आणि त्यात सुधारायचे म्हणजे काय करायचंय? तर असे तुमच्यासारखे हे इव्हेंट्स ह्याच्यात जास्तीत जास्त पार्टिसिपेशन केलं, क्रिएटिव्हिटी वाढवली, तर ऑब्व्हियसली माझ्या शरीरातले जे अनहॅपी हॉर्मोन्स आहेत, ते गायब होऊन हॅपी हॉर्मोन्स वाढून माझ्या शरीरात छान पचनाचे सगळे डायजेस्टिव्ह ज्युसेस निर्माण व्हायला लागतात. वाह! सो मी नेहमी असंच म्हणेन, की जीवनशैली सुधारणं म्हणजे काय? तर तुम्हाला जे मोटिव्हेटिंग वाटतंय ते करायला हं, घ्या. हं, हं, जर तुम्हाला तुमचं आयुष्य मोटिव्हेटिंग वाटत नाहीये, म्हणजे हं, आपण हं. काहीतरी चुकीचं करतोय आपल्या आयुष्यात. जर मला माझी लाईफ खूप छान वाटायला लागली, उद्या उठल्यानंतर मला काय करायचंय ह्याचं मला एक्साइटमेंट राहायला लागली, तर लाईफ खूप सुंदर आहे. जर बरोबर. उद्या उठल्यानंतर अरे बापरे! उद्या परत हाच त्रास आहे का? हे जर विचार करत असाल तर काहीतरी चुकतंय. सो खरंच. जीवनशैली सुधारणं म्हणजे काय? की स्वतःला छान मोटिव्हेटेड ठेवणं आणि ते होणार कसं? तर रोज हं, सकाळी नाश्त्या अगोदर अर्धा तास मी छान व्यायाम करायला लागलो, हं, तर हं, हं. माझ्या शरीरातले हॅपी हॉर्मोन्स निर्माण होऊन मी स्वतःला हॅपी फील करायला सुरुवात करतो. आणि बरोबर. जर मी हॅपी फील केलेलं असेल, तर माझ्याकडनं कर्म सुद्धा अशीच घडणार, जे माझ्याकडनं चांगल्याच गोष्टी करून घेणार. सो बरोबर. आहार, विचार आणि आपले विहार ह्या करेक्ट. तिन्ही गोष्टींचा इम्पॉर्टन्स असतो आपल्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये आणि करायचं काय एवढ्या 3 गोष्टी केल्या, की माझी लाईफस्टाईल मॉडिफाय होते. नको त्या वेळेला मी उगीचच झोपत नाही आणि नको ज्या करेक्ट, वेळेला मी उलट जागत नाही. सो ही करेक्ट. जर गोष्ट आपण पाळली, तर काम खूप सोपं होऊ शकतं. अगदी खरं आहे. आणि डॉक्टर पहिल्यापासून असं म्हटलं जातं ना, की पूर्वीच्या काळी असं म्हटलं जायचं, की आम्ही वेळच्या वेळी खातो किंवा घरच्या पालेभाज्या खातो, घरच्या उगवलेलं धान्य खातो. हे सगळं पूर्वी होतं आणि मुळात आपल्याकडे आहारशास्त्र आहे, स्वयंपाकशास्त्र आहे. पण मग आहार हेच औषध असं होऊ शकतं का? म्हणजे मला वाटतं ही फूड आरएक्स ही जी नवीन संकल्पना तुम्ही आणलेली आहे, त्याचं महत्व किती आहे आणि काय सांगाल आज आपल्या सगळ्या प्रेक्षकांना? खूप जास्त महत्व आहे. याला काहीही दुमत नाही. आता अ, आहार हे खरं-खरं पुढचं औषध होऊ शकतं का? मी तर म्हणेन 100% येस. उलट आमची आता मी जेव्हा एम-बी-बी-एस केलेलं होतं, हं. एम-बी-बी-एसचं आमचं पुस्तक जेव्हा आम्ही उघडायचो, तेव्हा लिहिलेलं असायचं, "फूड इस द फ्युचर मेडिसिन." हो. हे 99 साली हां, म्हणजे 99ला मी 65 पण 94 ते 99 सालीच्या पुस्तकांमध्ये हे लिहिलेलं होतं, की "फूड इस युअर फ्युचर मेडिसिन." फक्त करेक्ट. कोणी त्याला वापरलं नाही हा प्रॉब्लेम होता.
माधव बागने आजपर्यंत फूडलाच त्याचं फ्युचर मेडिसिन ठेवलेलं आहे. जर तुम्ही बघितलं आपल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये, आपल्या कुठल्याही क्लिनिक्समध्ये जाऊन बघितलं तर त्याच्यात आपण जर बघतो की लोकांचं जेवण आपण जे चेंज करायचा प्रयत्न करतो त्याच्यातच गोष्टी इम्प्रोव्हाइज होतात. तसंच आता काय केलेलं आहे तर काही काही लोकांना की एवढा मोठा रोग नसतो किंवा त्यांना फूडमध्ये चेंजेस करायला ग्रॅज्युअल चेंजेस त्यांना पाहिजे असतात. म्हणून आपण आता सुरुवात केलेली आहे फूड RX या गोष्टीला. आता ह्याचा अर्थ समजला तर RX हे नॉर्मली प्रिस्क्रिप्शनची साईन असते. म्हणून आपण त्याचं नाव ठेवलं की फूडच हे तुमचं फ्युचर मेडिसिन आहे. जर हे फूड छान केलं तर तुम्हाला कुठल्याही औषधांची गरज सुद्धा लागणार नाहीये. कारण का जेवणाला जर आपण छान प्रकारे कंट्रोल केलं तर मला रोगच होणार नाही आणि रोगच झाला नाही औषधांचा संबंध औषधाची गरजच नाही. ज्यांना रोग आहे त्यांनी फक्त त्यांचं जेवण जरी चेंज केलं काम होऊ शकतं. पण फूड RXच्या माध्यमातून आपण वेगवेगळी काही उत्पादनं सुद्धा तयार करतोय, कारण ते जे म्हणतो ना आपण हेल्दी फूड महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने मग काय काय आपण करतोय आणि कोणती उत्पादनं आपण आधी सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये आणलेली आहे सांगतो. आता ह्याच्यातनं आपल्याला काय समजून घ्यायचंय की उत्पादनं आपण जे आणतोय आता सुरुवात केलेली असताना आपण आता ब्रेकफास्ट रेसिपीज ना आपण पहिलं आणलेलं आहे. आता नेहमी लोकांना दिवस सुरुवात करायचा कसा इथपासून आपल्याला त्यांना मदत करायची आहे. आणि याचं पॅकेजिंग पण फार सुंदर आहे सर, आता आपल्याला दिसतंय. थँक्यू व्हेरी मच. त्याच्यावर खूप काम केलेलं आहे आणि आपल्या टीम मध्ये रितिका म्हणून मुलगी आहे जिने हे सगळं छान केलेलं आहे. तर आय एम ऑल्सो व्हेरी प्राऊड अबाउट ऑल दीज थिंग्स. कारण का शेवटी काय आहे की पहिली गोष्ट असते की जेवण हे आपण डोळ्याने जेवत असतो. तर डोळ्यांना ते जेवण आवडलं तर मग मी छान प्रकारे ते जेवण रोजच्या रोज सेवन करू शकेन. आता इम्पॉर्टंट काय होतं की आपण जेव्हा सकाळी उठतो आपल्या पोटातली अग्नी ही सर्वात जास्त पॉवरफुल असते आपल्या सकाळच्या वेळेला. आता त्याच वेळेला मी जर चुकीचं अन्न जर जेवलो प्रॉब्लेम होणार. बऱ्याच वेळेस आपल्याला टीव्हीच्या वेगवेगळ्या कमर्शियल्स मध्ये आपल्याला दाखवलं जातं की सकाळी उठल्या उठल्या आपण खूप जास्त काहीतरी सिरियल्स घेऊया, त्याच्यात भरपूर दूध वगैरे टाकून घेऊया. ह्या जर सुरुवात केलेली असेल तर आपली सुरुवात थोडीशी चुकीची होत आहे. हे आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला होल मील्स आपल्याला घ्यायचे असतात. म्हणजे जर आपण धान्य आपण जे सध्या वापरतो गहू आणि तांदूळ आपण जे वापरतो ह्याच्यावरचं कव्हरिंग काढलेलं असतं म्हणून तो कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचा सिंपल कार्बोहायड्रेट झालेला असतो, ज्याच्यामुळे शुगर धाड दिशी स्पाइक अप होते. त्याच्यात मिठाचं प्रमाण भरपूर असल्या कारणाने BP स्पाइक होतं आणि शुगर आणि BP दोन्ही स्पाइक झाले की हृदयरोग स्पाइक अप होतो. आता इथे आपल्याला फूड RX मधनं आपण हे लोकांच्या मनात हे टाकून देतोय की सेम चविष्ट जेवण तुम्ही छान प्रकारे सुद्धा स्वतःच्या घरात आणि ते असं तसं बनवू शकता की ज्याच्याने तुमच्या शरीरावर चांगले संस्कार होणार आहेत आणि तुमची शुगर आणि BP कमी करायला तुम्हाला मदत करणार आहे. तर या फूड RX मध्ये आपण जे नाश्त्याचे गोष्टी आपण आणलेल्या आहेत ब्रेकफास्टच्या त्याच्यात एक तर अशी गोष्ट आहे जी माझी खूप चांगली फेवरेट आहे, तर जवारचा आणि मूग या दोघांचा उपमा आपण बनवलेला आहे आणि त्याचं कॉम्बिनेशन ते तर खूप सुरेख आहे. म्हणजे मी लोकांना सांगू शकेन की तुम्ही नक्की खाऊन ट्राय करून बघा, कारण का त्याच्याने पोट सुद्धा छान भरतं. ऍज वेल बऱ्याच वेळेस लोकांना खाल्ल्यानंतर परत 2 तासानंतर त्यांना भूक लागत असते आणि ती कंट्रोलमध्ये न आल्या कारणाने त्यांचं एवढं खाणं होत असतं पूर्ण दिवसभरात तो प्रॉब्लेम येतो. तर हे जे जवार मूग उपमा असेल, मल्टीग्रेन चिला असेल, आपण फार सुंदर आहे, आहे, पनियारम आहे, असे वेगवेगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत ज्याच्यामुळे आपल्या पोटात छान प्रोटीन जात असतं. म्हणजे ईच जो पॅकिंग आहे त्या पॅकिंग मध्ये 20 ग्रामचं प्रोटीन आहे आणि साधारण 5 ग्रामचं फायबर आहे. सो फायबर सुद्धा भरपूर जाते ज्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराईड पण कंट्रोलमध्ये येणार आहे, त्यांना भूक सुद्धा जास्त लागणार नाहीये, पोट सुद्धा साफ होणार आहे.
सो हे फायबर सुद्धा माझ्या पोटात जात आहे, प्रोटीन जास्त पोटात जात आहे. प्रोटीन गेल्या कारणाने मसल्स एकदा मजबूत झाले तर डायबिटीजला गायब करण्यासाठी आपले मसल्स सर्वात इम्पॉर्टंट असतात. मसल्सनी खूप चांगली साखर उचलून घेतली रक्तातली तर आपला डायबिटीज सुद्धा कमी होऊन नॉर्मल होऊ शकतो. अशा सगळ्या गोष्टींना प्लॅन करून आपण ह्याच्यातले कंटेंट बनवलेले. सो मी सगळ्यांना आवर्जून सांगायला आवडेल मला की हे फूड आरएक्सचे जे काही ब्रेकफास्ट जे आपण सगळं मटेरियल बनवलेलं आहे हे एक एक करून तुम्ही आठवड्याभरात जरी तुम्ही 5 दिवस ह्याच्या बाबतीत खायला सुरुवात केली तरी तुम्हाला तुमची शुगर, ब्लड प्रेशर या सगळ्यांमध्ये छान कंट्रोल होऊन सर्वात इम्पॉर्टंट वजन कमी व्हायला मदत होते. आपल्याला समजून काय घ्यायचंय की लोकांना दरवेळेस सकाळी उठल्यानंतर प्रश्न असतो एखाद्या घरातल्या स्त्रीला की नक्की आज बनवू काय, जेवायला काय करायचं. तिथे हे उत्तर आहे की सोपं करून देतो. एक पदार्थ लक्षात ठेवा, सगळं घर खुश राहील, छान टेस्ट वाली गोष्ट पण खाऊ शकेल. अगदी अगदी म्हणजे तुम्ही खूप मोठा प्रश्न आमचा सॉल्व्ह केलेला आहे आणि फक्त इतकं सोपंही केलेलं आहे की फक्त ते पाकिट उघडायचं, त्याचा पदार्थ बनवायचा, त्यातलं जेवणाचा पदार्थ बनतो. मी सुद्धा सकाळी 7:30ला क्लिनिकला जात असतो. सकाळी 7 वाजता मला जेव्हा पटापट खाऊन निघायचं असतं तेव्हा मला ह्याच गोष्टी सोप्या पडतात. 10 मिनिटात जेवणाचे पदार्थ बनतात, पटापट खाऊन आपण कामाला लागू शकतो. बरोबर. आणि जर या बाबतीत आणखी एक गोष्ट की आता पुरुषांनाही हे सोपं पडेल कदाचित. म्हणजे घरात आता असं नाहीये की फक्त बाईच जेवण बनवते, तर पुरुषांना सुद्धा पटकन तयार करायचं असेल तर ते पॅकेट उघडा, तयार करा आणि खाऊन टाका. खायला घाला. जग चेंज होत आहे. आता माझ्यासारखी लोक सुद्धा छान जेवण बनवायला शिकलेली आहेत. ह्याचा फायदा तर मला मॅक्सिमम होऊ शकतो की हे सगळे पदार्थ हे मी सुद्धा बनवू शकतो. सो इट इज टू इझी टू प्रिपेअर. करेक्ट. आणि मला आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की श्रावण महोत्सवच्या प्रत्येक सेंटरवर हे स्टॉल असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला तिथे सवलतीच्या दरामध्ये ह्या सगळ्या वस्तू मिळणार आहेत. फूड आरएक्सची सगळी उत्पादनं तुम्हाला तिथे मिळणार आहेत आणि विजेत्यांना गिफ्ट हॅम्पर मध्ये तर नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे हे सगळे पदार्थ तुम्ही नक्कीच चाखून बघू शकता, त्याचा अनुभव घेऊ शकता. मला वाटतं ही खूप महत्वाची गोष्ट तर तुम्ही आता सांगितलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांना मी पुन्हा एकदा आठवण करून देते की फेऱ्या आपल्या कुठे कुठे होणार आहेत. 13 ऑगस्टला दादर, 16 ऑगस्ट वाडा, 18 ऑगस्ट ठाणे, 20 ऑगस्ट दक्षिण मुंबई, 21 ऑगस्ट पालघर, 22 ऑगस्ट नाशिक, 25 ऑगस्ट पुणे, 26 ऑगस्ट पनवेल, 29 ऑगस्ट गोरेगाव, 30 ऑगस्ट डोंबिवली, 2 सप्टेंबर कांदिवली, मालाड आणि 6 सप्टेंबर वसई. सो ह्या आपल्या प्राथमिक फेऱ्या आहेत. नाव आपलं पटकन रजिस्टर करा. पुन्हा एकदा सांगते की अधिक माहितीसाठी आपल्याला जर काही नंबर हवा असेल, आमच्याशी संपर्क साधायचा असेल, विषयाच्या संदर्भात जर काही मनात शंका असेल तर 9930115759 अर्थात 9930115759 या नंबरवर आपण निश्चित संपर्क साधू शकता. सर, शेवटचा प्रश्न, यावर्षी कंदमुळापासून पदार्थ यांना बनवायचे आणि एक सूप तयार करायचंय, तर या सगळ्या दृष्टीने आपण आमच्या सगळ्या स्पर्धकांना शुभेच्छा द्याव्यात आणि काही टिप्स जर आपल्याला सांगायच्या असतील या संदर्भात तर त्याही सांगाव्यात. ओके. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट कशी आहे की कंदमुळं हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतात आणि त्याने आपली हाडं ज्याला आपण कॅल्शियम आपल्या शरीरातून निघून जातो असं आपण म्हणत असतो. बायकांमध्ये युजली 45च्या वयानंतर जे घडत असतं त्याच्यासाठी कंदमुळं सर्वात बेस्ट आहे. तर कंदमुळाची भाजी, सूप, तुम्ही आजकाल त्याचा जो काही काही लोक आटा सुद्धा त्याचा घेतात आणि तो ऍडिटिव्ह म्हणून कुठल्या तरी गोष्टीत आपल्या गव्हाच्या ह्याच्यात, ज्वारीच्या ह्याच्यात वापरू शकतो. येस. आणि ह्या सगळ्याने आपण आपल्या शरीराचा पुष्टी खूप छान करू शकत असतो. त्याचबरोबर कंदमुळांच्या गोष्टी खाल्ल्याने, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट खाल्ल्याने माझ्या ब्लड शुगरला सुद्धा कंट्रोल व्हायला सोपं पडत असतं. आणि जर सूप्स वगैरे जर आपण फॉर्मॅट आपण जात असू तर पहिलं तर ते हलकं असतं आपल्या जेवायला पचायला. ॲज वेल या कंदमुळाचे सूप्स आपण रात्रीच्या जेवणात आपण घ्यायला लागलो तर झोप सुद्धा सुंदर लागेल, ॲज वेल ॲज माझं पचन सुद्धा छान होईल. दुसऱ्या सकाळी माझी अग्नी जी जबरदस्त स्ट्रॉंग
त्याच्याने सगळे रोग आपल्याला आपण कमी करू शकू. सो दिस इज अन एक्सिलंट थीम तुम्ही जी निवडलेली आहे ती. सो हॅट्स ऑफ. आणि सगळ्यांना म्हणजे बायकांना पुरुषांना जे काही सगळे पूर्ण बनवणार आहेत हे सगळं जेवणाचे पदार्थ, यांना माझ्याकडनं शुभेच्छा. आणि सगळेच जिंकणार आहेत, कारण का हरणं तर पॉसिबल नसतं. त्या माझ्या अनुसार ईच माणसाची क्रिएटिव्हिटी बाहेर येणं हे जास्त इम्पॉर्टंट असतं. सो जास्तीत जास्त लोकांनी ह्याच्यात सहभाग घ्यावा, एवढंच मी नॉर्मली इच्छा करतो. नक्की. आणि नक्कीच माधवबागच्याही सगळ्या क्लिनिक मधनं आपण लोकांना सांगणारच आहोत की या सगळ्या स्पर्धेमध्ये भाग घ्या, कारण जितके जास्तीत जास्त भाग घेतील तितक्यांची क्रिएटिव्हिटी सुरू होणार आहे. आणि तुम्ही सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्यांचे हॅपी हार्मोन्स तयार होणार आहेत. सो मला असं वाटतं की ही खूप महत्वाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्या पार्टनर्सना धन्यवाद देईन. आपले टायटल पार्टनर आहेत पितांबरी रुचियाना, हेल्थ पार्टनर अर्थात माधवबाग फूड आरएक्स, वेल्थ पार्टनर आहेत सिद्धी असोसिएट फायनान्शियल सोल्युशन, असोसिएशन विथ शबरी नॅचरल्स आदिवासी विकास विभाग. सर, यावर्षी आपण मुद्दाम या आदिवासी विकास विभागाचे शबरी नॅचरल्सचे त्यांचे जे प्रॉडक्ट आहेत तर अतिशय उत्तम रीतीने आदिवासी प्रॉडक्टना मेनस्ट्रीम मध्ये आणायचं काम ते करतायत. त्यामुळे मुद्दाम आपण त्यांनाही यावर्षी बरोबर घेतलेला आहे. आपले प्राईड पार्टनर आहेत वामन आणि पेठे ज्वेलर्स आणि बेडेकर, पॉवर्ड बाय सरप्राइज. को स्पॉन्सर तन्वी हार्बल, बँकिंग पार्टनर NKGSB बँक, गिफ्ट पार्टनर कला मंदिर ठाणे, फॅमिली स्टोअर दादर आणि गिरनार चहा. स्पेशल पार्टनर आहेत पेशवा रेस्टॉरंट, अर्थात त्यांच्याकडनं मिळणारे पहिल्या 3 विजेत्यांना दुबई आणि थायलंडची फ्री टूर. तर या सगळ्या गोष्टींसह श्रावण महोत्सव 2026 साठी आपण सगळे सज्ज आहात. रोहित साने सर, आपले खूप मनापासून आभार. आणि असेच अर्थात पुढच्या अनेक वर्षापर्यंत आपण जोडलेले राहणारच आहोत. त्यामुळे आज आपण सहभागी झालात आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही सुरुवातीपासून आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.